सौरव, रडू नको बाळा. प्रतिमा आता कायमसाठी आपल्याला सोडून गेली आहे आणि तू जर असा हरून जाशील तर मला आणि त्या छोट्या जीवाला आता कोण सांभाळेल? तुला माहीत आहे ना डॉक्टर काय म्हणाले? तुझ्या बाळाचं वजन खूप कमी आहे आणि त्या वजन वाढीसाठी त्याला एका आईच्या दुधाची गरज आहे. जर ते त्याला नाही भेटलं तर त्याचाही जीव धोक्यात येऊ शकतो. सौरवची आई त्याला समजावत म्हणाली. पण सौरवच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. किती सुखी संसार होता त्याचा. 2 वर्ष पूर्ण झाली होती लग्नाला आणि एक नवीन पाहुणासुद्धा त्यांच्या घरात येणार होता. पण प्रतिमाला डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या छोट्याशा बाळाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे सौरव आणि त्याच्या आईवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. त्याच्या आईने त्याला समजावलं आणि डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेली, कारण यावेळी सौरव तिथे जाण्याच्या स्थितीत नव्हता. शिखा, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस, त्यामुळे मी तुला पुन्हा एकदा ते सांगत आहे की या बाळाला एका आईच्या दुधाची खूप गरज आहे. कारण बाळाचं वजन खूप कमी आहे. त्यातच त्याच्या शरीरात खूप पोषक तत्वेसुद्धा कमी आहेत, जे इतर बाहेरील दुधाने भरून नाही निघते. त्यामुळे त्याला आईचं दूधच गरजेचं आहे, किमान 7 ते 8 महिने तरी, डॉक्टर म्हणाले. यावर शिखाने फक्त होकारार्थी मान हलवली आणि डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर आली. आता ती चांगलीच विचारात पडली होती, कारण सून तर आपल्याला सोडून गेली, पण आता नातवाला कुठल्याही परिस्थितीत ती गमावू शकत नव्हती, कारण यामुळे तिच्या मुलाची अवस्था आणखीच बिकट होणार होती. शिखा विचारातच होती की अचानक तिला रुक्मिणी आठवली आणि तिच्या डोळ्यात चमक आली. रुक्मिणी, हो, यावेळी तीच माझी मदत करू शकते. तोंडातच पुटपुटत शिखा हॉस्पिटलमधून बाहेर पडली आणि सरळ घरी आली. बंगल्याच्या बाहेरच असणाऱ्या छोट्याशा खोलीत रुक्मिणी तिची मुलगी मीरासोबत राहत होती. जेव्हा त्या दोघी गावाहून शहरात आल्या होत्या, शिखाने तिच्याच बंगल्यात रुक्मिणीला काम देऊन त्यांना बंगल्याच्या बाहेर असणाऱ्या रूममध्ये राहायला जागा दिली होती. त्यामुळे तिचे त्या दोघींवर खूप उपकार होते आणि कदाचित आता तेच उपकार फेडण्याची वेळ आली होती. मॅडम, काय झालं? तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या ना? अचानक इथे कशा? शिखाला बघताच रुक्मिणीने विचारले. रुक्मिणी, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. यावेळी माझी मदत फक्त तूच करू शकते. शिखा कळवळून बोलली. मॅडम, काय झालं? तुम्ही इथे कशा? शिखाला बघताच रुक्मिणीने विचारले. रुक्मिणी, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. यावेळी माझी मदत फक्त तूच करू शकते. शिखा कळवळून बोलली. तशी रुक्मिणी आणि मीरा एकमेकींकडे शांतपणे पाहू लागल्या आणि रुक्मिणीने विचारले, जर मी करू शकत असेल तर नक्कीच तुमची मदत करेल मॅडम. या अनोळख्या शहरात जेव्हा कोणीही आमच्या मदतीला आलं नाही, आम्ही भुकेल्या रस्त्यावर भटकत होतो, तेव्हा तुम्हीच आम्हाला काम दिलं, राहायला घर दिलं आणि खायला भाकरीसुद्धा दिली. त्यामुळे तुमचे उपकार मी कशी विसरू शकते? रुक्मिणी बोलली. रुक्मिणी, तुला तर माहीत आहे, आज सकाळी आम्ही प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, पण तिथे बाळाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला आणि ती आम्हाला सोडून निघून गेली. आता त्या बाळाचा जीवसुद्धा धोक्यात आहे. त्याला एका आईच्या दुधाची गरज आहे. आणि तू म्हणाली होती ना की काही दिवसांपूर्वी तुझ्या मुलीचं बाळ या जगात येताच निघून गेलं, म्हणजे तिलाही तू देतच असेल ना? रुक्मिणी, मी तुझ्यासमोर हात जोडते. तुझी मुलगी माझ्या नातवाला काही महिने तिचं दूध पाजू शकते का? शिखा पुन्हा खळवळून बोलली. तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरलेले होते. पण हे गुण इथे मीराच्या पायाखालची मात्र जमीनच सरकली होती.
ती आश्चर्याने शिखाकडे पाहू लागली. प्लीज मीरा बाळा, नकार नको देऊ. माझ्यासाठी नाही, त्या छोट्या जीवासाठी. खूप पुण्य मिळेल तुला. माझ्या नातवाला जीवनदान देऊ. शिखाचा बारीक चेहरा आणि सुनेच्या जाण्याचं दुःख, सोबतच नातवासाठी असलेली काळजी बघून रुक्मिणी आणि मीरा तिला नकार नाही देऊ शकल्या, कारण तिचे त्यांच्यावर उपकार देखील तेवढेच होते. तुम्ही काळजी नका करू मॅडम. मीरा तुमच्या नातवाला तिचं दूध नक्कीच पाजेल, रुक्मिणी तिला दिलासा देत म्हणाली. तशी शिखा थोडी खुश झाली आणि लगेच मीरा आणि रुक्मिणीसोबत पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचली. जवळपास 1 महिना झाला असेल मीराला त्यांच्या घरी येऊन. ती बंगल्याच्या बाहेर असणाऱ्या रूममध्येच राहत होती. कधी रूमच्या बाहेरसुद्धा निघत नव्हती. त्यामुळे सौरवने तिला अजूनही बघितलं नव्हतं. नाही तो तिला ओळखत होता. फक्त रुक्मिणी त्यांच्या घरी काम करायला येते आणि तिच्या मुलीसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर असणाऱ्या खोलीत राहते, एवढंच काय ते त्याला माहीत होतं. त्यामुळे आता शिखा त्यांना सोबत घेऊन आल्यावर त्याने तिला ओळखलं नाही आणि ती कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. इथे शिखा मात्र मीराला बाळाला ठेवलेल्या रूममध्ये घेऊन गेली आणि त्या बाळाला उचलून नर्सने मीराच्या कुशीत दिलं. मीरा बाळा, आता काही महिने तुला स्वतःचं बाळ समजूनच याची काळजी घ्यायची आहे. एवढं बोलून तिच्या डोक्यावरून हात फिरवून शिखा बाहेर निघून गेली आणि ती मीराच्या कुशीत जाताच ते बाळ दूध पिण्यासाठी धडपड करू लागलं. जी बघून मीराची ममता आपोआपच उमलून आली आणि तिने त्या बाळाला छातीशी कवटाळलं. आता जसं ते बाळ दूध प्यायला लागलं, मीराच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले, कारण तिला तिच्या बाळाची आता आठवण आली होती, जे जन्मल्यानंतर 2 दिवसातच तिला सोडून निघून गेलं होतं. बाळाची तब्येत नाजूक असल्यामुळे साधारण 5 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. तोपर्यंत मीरासुद्धा त्याच्याजवळ तिथेच थांबली. पण प्रतिमाच्या जाण्याने सौरव खूप दुःखी झाला होता. त्यामुळेच मीराकडे त्याने लक्ष दिलं नव्हतं. शेवटी 5 दिवसानंतर बाळाला सुट्टी झाली आणि ते सगळेजण घरी परतले. तेव्हा कुठे शिखाने सगळी हकीकत सौरवला सांगितली. सौरव बाळा, आता जोपर्यंत बाळ ठीक होणार नाही, मीरा रुक्मिणीसोबत बाहेरच्या खोलीत न राहता इथेच आपल्या बंगल्यात राहते आणि ती बाळाची काळजी घेईल, सोबतच त्याला दूधसुद्धा देईल. बिचारीचा नवरा तिला सोडून गेला आणि तिचं बाळही या जगात आल्यानंतर 2 दिवसानंतरच हे जग सोडून निघून गेलं. त्यामुळे ती सुद्धा आपल्यासारखीच परिस्थितीने हारलेली आहे. आई, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला फक्त माझं बाळ ठीक हवं आहे. त्यामुळे तिला लागेल तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे. फक्त तिने माझ्या बाळाची नीट काळजी घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून सौरव त्याच्या रूममध्ये निघून गेला. मीरा मात्र एकटक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली. यावेळी तिचा चेहरा निर्विकार होता. रुक्मिणी, मीरा. प्रतिमावर सौरवचं खूप प्रेम होतं आणि तिला जाऊन अजून काहीच दिवस झाले. त्यामुळे सौरव अजून तिच्या दुःखातून बाहेर निघाला नाही. त्यामुळेच तो असा वागत आहे. शिखा मात्र त्या दोघींना त्याच्या बोलण्याचं वाईट वाटू नये म्हणून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत बोलली. आम्ही समजू शकतो मॅडम, यावेळी सर कुठल्या परिस्थितीतून जात असतील, रुक्मिणी म्हणाली. असाच 1 महिना निघून गेला. या दरम्यान मीरा बाळाची अगदी आईप्रमाणे काळजी घेऊ लागली. रात्री 3 ते 4 वेळा बाळ दूध प्यायला उठायचं, खूप रडायचं, पण कुठलाही कंटाळा न करता मीरा त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू लागली.
रात्री सौरवला त्रास होऊ नये म्हणून बाळ आता मीरासोबतच तिच्या रूममध्ये राहू लागलं आणि ती ज्या प्रकारे त्याची काळजी घेऊ लागली, शिखा सर्व काही त्याच्या डोळ्यांनी बघत होती. त्यामुळे तिच्या मनात आता वेगळेच विचार डोकावू लागले. इथे सौरवने 4-5 दिवस झाले असते पुन्हा ऑफिस जॉईन केलं होतं, कारण आता कितीही दिवस घरी बसला तरी आपलं दुःख काही कमी होणार नाही, त्याला कळून चुकलं होतं. सोबतच बाळाची तब्येतही आता थोडी नीट झाली होती आणि मीरा त्याची काळजीही घ्यायला लागली होती, हेही त्याला दिसतच होतं. असाच आजही सौरव ऑफिसला निघाला. तो शिखाने त्याला थांबवलं. सौरव, मला तुझ्यासोबत मीराविषयी काहीतरी बोलायचं आहे. शिखा म्हणाली. हा बोल आई. आज माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मी घाईत आहे. पटकन बोल. सौरव तिच्याकडे न बघताच म्हणाला. सौरव, गेले 1 महिना झाले मी बघत आहे. मीरा अर्णवची अगदी स्वतःच्या मुलासारखी काळजी घेत आहे. किती रडतो तो. रात्रीचा आवाज येत असेल तुला, तरीही ती कधीही कंटाळा करत नाही किंवा वैतागत सुद्धा नाही. अगदी स्वतःच्या मुलासारखा जीव त्याला लावते. आणि 1 महिन्यात तुला ही प्रतिमाची किती आठवण येत होती तेही मी अनुभवलं आहे. त्यामुळे मला आता असं वाटत आहे की स्वतःसाठी आणि अर्णवसाठी तू मीरासोबत लग्न करावं, कारण अजून 7 ते 8 महिने तरी त्याला आईच्या दुधाची गरज आहे. आणि मीराला असंच कुठलंही नातं नसताना या घरात ठेवून आपण अर्णवला दूध पाजण्यासाठी जबरदस्ती नाही करू शकत, शिखा म्हणाली. तसा सौरवला धक्काच बसला आणि त्याचे डोळे मोठे झाले. आई, काय बोलत आहेस तू? प्रतिमाला जाऊन फक्त 1 महिना झाला आहे आणि तू मला दुसरं लग्न करण्याचं बोलत आहेस, तेही एका नोकरानीसोबत? नाही आई, मी हे कधीही नाही करू शकत. तो थोडा रागातच म्हणाला. विचार कर सौरव, प्रतिमा तर तुला सोडून गेली आहे. जर तुला आता अर्णव तुझ्याजवळ ठीक हवा असेल तर तुला मीरासोबत लग्न करावंच लागेल. त्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही. आणि यामुळे तुझं आयुष्यही सुधरेल बाळा. तुला आता जरी गरज वाटत नसेल तरीही जसे दिवस सरत जातील तुलाही एका बायकोची कमी नक्कीच भासेल. आणि मीरा गरज बसली तर काय झालं, संस्कारी आणि दिसायलाही सुंदर आहे. आपल्याला दुसरं काय हवं आहे? सोबतच ती आपल्या अर्णवची काळजीसुद्धा घेते. तुझ्यासाठी नाही पण अर्णवसाठी तरी विचार कर, शिखा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत बोलली. तसा सौरव आता विचारात पडला. प्रतिमाला तर त्याने गमावलं होतं, पण आता अर्णवला गमावण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. त्यामुळे त्याने नाईलाजाने या लग्नाला होकार दिला आणि शिखा खुश झाली. ठीक आहे सौरव बाळा, तू आता ऑफिसमध्ये जा. मी रुक्मिणी आणि मीरासोबत याविषयी बोलते. ती खुश होऊनच बोलली आणि रुक्मिणीच्या रूममध्ये पोहोचली. जिथे मीरा बाळाला दूध पाजत होती तर रुक्मिणी तिच्याजवळ बसलेली होती. रुक्मिणी, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. गेल्या 1 महिन्यात मीराने अर्णवची अगदी एखाद्या आईप्रमाणे काळजी घेतली आहे. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की आता जीवनभर तिने त्याला सांभाळावं. म्हणजेच मी सौरवसाठी मीराचा हात मागत आहे रुक्मिणी. यामुळे अर्णवला आई मिळेल, सौरवला बायको आणि मीराला सुद्धा बाळ आणि नवरा मिळेल, शिखा म्हणाली. तसे रुक्मिणी आणि मीराचे डोळेच विस्तारले. मॅडम, हे काय बोलत आहात तुम्ही? तुमच्यासारख्या एवढ्या श्रीमंत घरची माझी मीरा सून होईल मी कधी विचारही केला नव्हता, रुक्मिणी अविश्वासाने म्हणाली. नीट विचार करा दोघी आणि नंतर मला सांगा. मीरा बाळा, गेला 1 महिना झाले या बाळाला तू तुझं दूध पाजत आहेस.
त्यामुळे तू याला जन्म दिलेला नसला तरीही आता तूच याची आई झाली आहेस. एवढं बोलून शिखा निघून गेली आणि मीराचे डोळे पाण्याने भरले. मीरा, संधी स्वतः चालून आपल्याकडे आली आहे, त्यामुळे नकार देण्याचा काही प्रश्नच राहत नाही, रुक्मिणी बोलली. तशी मीरा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागली. आई, हे काय बोलत आहेस तू? मी हे लग्न नाही करू शकत. माझा भूतकाळ त्यांना माहीत नाही, त्यामुळे ते असे बोलत आहे. पण तुला तर माहीत आहे ना, तरीही तू अशी बोलत आहेस. मीराच्या डोळ्यातून आता घडाघडा अश्रू व्हायला लागले होते. मीरा, तुझ्यासोबत जे काही झालं, तो तुझा भूतकाळ होता. ते सर्व विसर आणि आयुष्यात पुढे जा. आणि राहिला प्रश्न यांना तुझं सत्य कळण्याचा, तर ते आता कधीही नाही कळणार. कारण आपण ते गाव सोडून कायमसाठी निघून आलो आहोत. मग आपण नाही सांगितलं तर कसं कळेल त्यांना सत्य? आणि या बाळाकडे एकदा बघ. जन्मलं तेव्हापासून तूच त्याला तुझं दूध पाजलं, त्यामुळे तुला त्याची आई म्हणायला लागला आहे ते. आणि नकळत तू सुद्धा त्याला स्वतःचंच बाळ समजायला लागली आहे. याला तुझ्यापासून दूर केलं तर तू जगू शकशील का? सौरव किती चांगला मुलगा आहे, बघतोय ना आपण. आपल्यासारख्या गरीब घरातील मुलीला एवढ्या चांगल्या घरातील मुलाचं स्थळ स्वतःहून चालून आलं. ही आपल्यासाठी छोटी गोष्ट नाही मीरा, तिची आई तिला समजावत म्हणाली. तशी आता मीरा विचारात पडली. 1 वर्षापूर्वी जेव्हा तिच्यासोबत जे काही झालं, कशी विसरू शकते ती? त्यानंतर लग्न या शब्दानेच भीती वाटते तिला. पण जेव्हा तिने कुशीत असलेल्या त्या तान्ह्याकडे पाहिलं, ती भावूक झाली. खरंच बोलत होती तिची आई. तिचं बाळ गेल्यानंतर याने त्याची उणीव भरून काढली होती. या 1 महिन्यात अगदी स्वतःचं बाळ समजायला लागली होती ती त्याला. त्यामुळे त्याच्याशिवाय आता खरंच जगू शकणार नव्हती. शेवटी त्या बाळासाठी मीरानेही या लग्नाला होकार भरला. आणि जेव्हा रुक्मिणींनी ही बातमी शिखाला सांगितली, तिच्या आनंदाला पारावारच राहिला नव्हता. कारण आता तिच्या मुलासोबत नातवाचंही आयुष्य सावरलं जाणार होतं. पुढच्या 1 आठवड्यातच मीरा आणि सौरवचं लग्न झालं. पाहुणे कुणीही बोलावले नव्हते, कारण लग्न दुसरं होतं आणि प्रतिमाला जाऊन काहीच दिवस झाले होते. मीराने फक्त पैशासाठी आपल्यासोबत लग्न केलं असेल, असंच सौरवला वाटत होतं. पण ती कमीत कमी आपल्या मुलाची तरी काळजी घेईल, हा विचार करून तो शांत होता. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती. अर्णव पाळण्यात शांत झोपलेला होता, तर सौरव त्याला प्रेमाने बघत बेडवर बसून होता. तेवढ्यात शिखाने मीराला त्याच्या रूममध्ये सोडलं. आजपासून ही तुझीसुद्धा रूम आहे मीरा, त्यामुळे तू इथेच राहणार. आणि अर्णवला दे इकडे. आजची रात्र माझ्यासोबत घेऊन जाते मी त्याला, शिखा बोलली. तसा अर्णव रडायला लागला आणि मीराने पटकन त्याला जवळ घेतलं. नाही आई, तू मला सोडून नाही राहणार. रात्रभर उठतो तो आणि त्याला प्यायला हवं असतं. तुम्ही जा, मी सांभाळते त्याला, मीरा शांतपणे म्हणाली. आणि अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. हो आई, अर्णव इथेच राहणार. आणि तर त्याच्यासाठीच लग्न केलं आहे आम्ही दोघांनी, सौरवही बोलला. तशी शिखा मान हलवून तिथून निघून गेली. इथे सौरवने एक ब्लँकेट खाली फेकला आणि मीराला म्हणाला, माझी बायको होण्याचा हक्क घेण्याचा तू कधी प्रयत्नही करू नको, कारण तुला तुझी लायकी दाखवायला मला वेळ लागणार नाही. हे लग्न मी फक्त आणि फक्त अर्णवसाठी केलं आहे, हे तू कधीही विसरू नको. आणि हो, तू माझ्या बेडवर कधी पायसुद्धा ठेवायचा नाही, कारण माझ्या बाजूला कायम माझी प्रतिमाचीच जागा राहणार. अर्णवला शांत करून पाळण्यात झोपव आणि तू खाली झोप.
एवढं बोलून सौरव तिच्याकडे पाठ करून आडवा झाला आणि इथे मीराने पटकन अर्णवला छातीशी लावलं. तो बिचारा खूप भुकेला होता, त्यामुळे खूप जोरजोरात दूध पिऊ लागला. त्यामुळे मीराला थोडा त्रासही होऊ लागला, पण आई झाली होती ती त्याची, त्यामुळे तो त्रासही तिला गोड वाटत होता. शेवटी पिता पिताच अर्णव झोपी गेला आणि मीराने त्याला पाळण्यात टाकून ती खाली झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरव उठायच्या आधीच तिने उठून आंघोळ केली आणि देवपूजा करून किचनमध्ये गेली. तेवढ्यात शिखासुद्धा तिथे पोहोचली. मीरा, रात्री अर्णवने तुला जास्त त्रास तर नाही दिला ना? तिने प्रेमाने विचारले. यावर मीराने नुसतं हलकं हसून नकारार्थी मान हलवली. मीरा, एक बोलू? सौरवने अजूनही तुला बायको म्हणून स्वीकारलं नाही, माहीत आहे मला, पण माझ्याकडून बायकोचा हक्क घेण्याची जबाबदारी आता तुझी आहे. तुझ्या प्रेमाने, निरागसपणाने त्याला आपलं बनवतो आणि त्यासाठी तुला एवढं साधं राहून नाही चालत. प्रतिमा आधीपासूनच खूप नीटनेटकी राहायची, त्यामुळे सौरवला जास्त आवडायची. त्याला आता तुझं बनवण्यासाठी तुलाही स्वतःला बदलवावं लागेल. माहीत आहे मला, तुझ्यासाठी हे सोपं नाही आणि हे लग्न तुम्ही दोघांनी फक्त अर्णवसाठी केलं. पण नवरा बायकोच्याही काही गरजा असतात. त्यांनाही एकमेकांची साथ हवी असते, त्याशिवाय त्यांचं नातं पूर्ण नाही होत. आणि माझीही इच्छा आहे की माझ्या मुलाने प्रतिमाला विसरून त्याच्या आयुष्यात पुढे जावं. आणि मला खात्री आहे तू माझ्या अपेक्षेवर नक्कीच खरे उतरशील, शिखा तिला समजावत बोलली. यावर मीराने मात्र कुठलीही रिॲक्शन दिली नाही. थोड्याच वेळात सौरव ऑफिससाठी रेडी होऊन आला आणि नाश्ता करून निघून गेला. इथे शिखा मात्र आता मीराला त्याच्या रूममध्ये घेऊन गेली. मीरा, आजपासून या कबोर्डमध्ये जेवढे प्रतिमाचे कपडे आहेत ते सर्व तू घालायचे. होऊ शकते की प्रतिमाच्या कपड्यांमुळेचही सौरव तुझ्याकडे आकर्षित होईल, शिखा म्हणाली. मीराची इच्छा तर अजिबातच नव्हती हे सर्व करण्याची, पण शिखाला नाराजसुद्धा ती करू शकत नव्हती. त्यामुळे तिने ते कपडे घालायला होकार दिला. संध्याकाळी जेव्हा सौरव ऑफिसमधून घरी परतला, मीरा रूममध्येच बेडवर बसून अर्णवला दूध पाजत होती. तो अचानक रूममध्ये आला तशी तिची धांदल उडाली आणि त्याची नजर तिच्या उघड्या छातीवर पडली. तसं त्याने पटकन तोंड फिरवलं. इथे मीरानेही घाईत ड्रेस नीट केला आणि अर्णवला बेडवर टाकलं. इथे सौरवला जेव्हा काहीतरी वेगळं वाटलं तो पटकन पुन्हा मागे फिरला आणि आता मीराला प्रतिमाच्या ड्रेसमध्ये बघून त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले. तुझी हिंमत कशी झाली माझ्या प्रतिमाचा ड्रेस घालण्याची, तो रागातच म्हणाला. तशी मीरा घाबरून उठून उभी राहिली. कुणाची परवानगी घेऊन घातलास तू हा ड्रेस? माझ्या प्रतिमाची जागा घेण्याचा प्रयत्न करते ना तू? तुझ्यासारख्या खेड्यातील गावंढळ मुली दुसरं करू तरी काय शकते? आता तू हेच करणार, वेगवेगळी साडी करून माझ्या प्रतिमाची जागा घेण्याचा प्रयत्न करणार. अर्णवची आई तर झाली, आता माझी बायको होण्याचा सुद्धा हक्क घ्यायचा आहे ना तुला? पण हे कधीही नाही होणार. मी पुन्हा एकदा तुला सांगतो, मी तुझ्यासोबत लग्न फक्त अर्णवसाठी केलं आहे. तुझ्यासारखी गावंढळ माझी बायको कधीही नाही होऊ शकत, सौरव रागातच म्हणाला. इथे त्याच्या मोठ्याने बोलण्याने अर्णवसोबत मीरासुद्धा घाबरली होती. त्यामुळे तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. सोबतच तिचे हातपायसुद्धा थरथर कापत होते. उगाच आपण शिखाचं बोलणं ऐकून प्रतिमाचा ड्रेस घातला असंच तिला वाटून गेलं. कारण सौरवची बायको तर तिलाही व्हायचं नव्हतं. ती फक्त अर्णवची आई होती आणि तेच तिला राहायचं होतं. पण सौरवने मात्र तिच्याबद्दल त्याच्या मनात
खूप मोठा गैरसमज निर्माण केला होता. आता तोंड काय बघत बसलीस माझं? आई आहेस ना त्याची? शांत कर त्याला. किती रडतोय तो. एवढं बोलून सौरव फ्रेश होण्यासाठी निघून गेला आणि मीराने थरथरत्या हाताने अर्णवला पुन्हा कुशीत घेतलं. असाच 1 आठवडा निघून गेला. सौरव रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून मीराला सुनवायचा, पण ती बिचारी मात्र गुपचाप सर्व काही ऐकून घ्यायची. आजही नेहमीप्रमाणे दोघे त्यांच्या रूममध्ये आले. मीराने अर्णवला पाळण्यात टाकला आणि ती खाली झोपली. इथे आज प्रतिमाची आठवण येत असल्याने सौरवला मात्र झोप येत नव्हती. त्यामुळे तो जागीच होता. रात्रीचे साधारण 12 वाजले असतील की अचानक अर्णव रडायला लागला. सौरव तर आधीच जागा होता, तरीही तो उठला नाही. त्याने डोळे मिटले. त्याला बघायचं होतं. मीरा एका आईसारखी काळजी घेण्याचं फक्त नाटक करते की खरंच त्याची काळजी घेते. इथे मीराच्या कानावर अर्णवचा आवाज पडताच ती पटकन उठली आणि त्याला कुशीत घेऊन दूध पाजू लागली. हे सर्व बघून सौरवला थोडं बरं वाटलं आणि तो उठून बसला. जे बघून मीराने पटकन ओढणी छातीवर ओढली आणि अर्णवला त्या खाली झाकलं. सौरव मात्र फ्रेश होऊन आला आणि पुन्हा बेडवर आडवा झाला. इथे अर्णव दूध पिऊन पुन्हा झोपी गेला होता आणि आता मीराची सुद्धा झोपमोड झाली होती. मीरा, तुझं बाळ कशामुळे या जगातून गेलं? आता अचानक सौरवचा प्रश्न तिच्या कानावर पडला आणि ती चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. वेळेआधी डिलिव्हरी झाल्यामुळे तिने शांतपणे उत्तर दिले. आणि तुझा नवरा, त्याला का सोडलं तू? त्याने पुन्हा विचारले. आणि आता मीरा थोडी गप्प झाली. तिचं खूप मोठं सत्य तिने आणि तिच्या आईने सौरव आणि शिखापासून लपवलं होतं. पण आता बस, आणखी तिच्या मनात हे सर्व नव्हतं ठेवू शकत ती. त्यामुळे तिने सौरवला सत्य काही सांगण्याचा निर्णय घेतला. आधीच त्याला तिचा राग येतो, अजून थोडा येईल. दुसरं काय होईल? लग्नच झालं नाही तर कुठला नवरा साहेब? ती कुत्सित हसत म्हणाली. तसा सौरव चकित झाला आणि उठून बसला. काय? तुझं लग्न नाही झालेलं? त्याने आश्चर्यानेच विचारले. नाही. यावर मीरा निर्विकारपणे बोलली आणि सौरवला धक्काच बसला. मग ते बाळ, ते कुणाचं होतं? आणि तू आणि तुझ्या आईने असं का सांगितलं की तुझ्या नवऱ्याने तुला सोडून दिलं आहे? त्याने आता गंभीर होत विचारले. तसा मीराने एक उसासा सोडला. ज्या आईची मुलगी लग्नाआधी प्रेग्नेंट होईल ती दुसरं काय सांगेल साहेब? खूप मोठी चूक केली होती मी आयुष्यात. त्याचंच फळ म्हणून ते बाळ माझ्या पोटात राहिलं. पण कदाचित या जगात येणं त्याच्या नशिबातच नव्हतं. त्यामुळे वेळेआधीच ते निघूनसुद्धा गेलं. आणि आता तर असं वाटत आहे की बरंच झालं, कारण त्याचा सांभाळ मी एकटी स्त्री कशी करणार? त्याला बाबाचं नाव कुठून दिलं असतं मी? मीराचे डोळे आता पाणावले होते. तू मला सर्व काही सत्य सांगशील का? सौरवने मात्र आता थोडं वैतागून विचारले, कारण तिचं गोलगोल बोलणं त्याला कळत नव्हतं. बाबा गेल्यानंतर आईने एकटीने मला खूप लाडात मोठं केलं. त्यामुळे माझी इच्छा होती म्हणून तिने मला शहरात शिक्षणासाठी सुद्धा पाठवलं. तिथे मीही मन लावून BCom पूर्ण केलं आणि मास्टरला ॲडमिशन घेतली. सगळेजण बोलत होते आईला, नको शिकवू मुलीला पुढे, लग्न करून टाक. पण आईने कुणाचंही न ऐकता मला शिकण्याची परवानगी दिली, कारण तिला माझ्यावर पूर्ण विश्वास होता. पण मी मात्र शहरात एका मुलाच्या जाळ्यात फसले. खूप सावरलं मी स्वतःला, पण त्याने प्रेमाचं नाटक करून शेवटी मला फसवलं. आणि एक दिवस मला फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका हॉटेलवर घेऊन गेला आणि माझ्यासोबत. एवढं बोलून मीरा रडू लागली.
खूप विरोध केला मी त्याचा, पण तिथे माझी हाक ऐकणारं कुणीही नव्हतं. त्याने त्याची इच्छा पूर्ण केली आणि कायमसाठी मला सोडून निघून गेला. मी कुणाला हे सर्व सांगूसुद्धा शकली नाही, कारण यात चूक माझी होती, त्याच्यावर प्रेम करण्याची. त्याने माझ्यासोबत जे काही केलं त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले आणि पुढे शिकण्याची सुद्धा माझी इच्छा झाली नाही. त्यामुळे मी गावी परत आले. माझं वागणं बघून आईला कळायला वेळ नाही लागला की नक्कीच माझ्यासोबत काहीतरी घडलं आहे. तिने मला तिची शपथ देऊन विचारले आणि शेवटी मलाही राहवलं नाही. त्यामुळे मी सगळी हकीकत तिला सांगितली. आई माझ्यावर थोड्या दिवस रागवली, पण नंतर तिचा राग निघून गेला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी त्याच्या बाळाची आई होणार होती आणि जेव्हा हे मला कळलं, मला 3 महिने होऊन गेले होते. त्यामुळे आम्ही त्या बाळाला अबॉर्ट करण्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हतो. हळूहळू माझं पोट बाहेर निघायला लागलं आणि ही बातमी सर्व गावात कळली. त्यामुळे आई आणि माझं घराबाहेर निघणंही मुश्किल झालं. अशातच गावातील लोक आम्हाला गावाबाहेर काढण्याचा विचार करू लागले, कारण माझ्यासारख्या लग्नाच्या आधीच प्रेग्नंट असणाऱ्या मुलीला गावात ठेवणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. हे सर्व आम्हाला आईच्या मानलेल्या भावाकडून कळलं आणि लोक काही करण्याआधीच आम्हीच ते गाव सोडलं आणि पुन्हा कधीही तिथे न परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही जेव्हा शहरात आलो, आमची कुठेही राहण्याची सोय लागत नव्हती. कितीतरी दिवस खायलाही मिळत नव्हतं. रोडवर आम्ही झोपायला लागलो आणि एक दिवस अचानक माझं पोट दुखायला लागलं. त्यामुळे आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो, जिथे मी एका मुलाला जन्म दिला. पण हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याआधीच ते बाळ या जगातून निघून गेलं होतं, कारण ते फक्त 6 महिन्यांचं होतं. नंतर पुन्हा आमची ती स्थिती होती. तेव्हा एक दिवस मॅडम आम्हाला भेटल्या आणि आमच्यावर दया दाखवून इथे घेऊन आल्या. पुढचं सगळं तर तुम्हाला माहीतच आहे. मीराने सगळी हकीकत सौरवला सांगितली, जे ऐकून तो हादरून गेला. किती काही घडलं होतं तिच्यासोबत. जे काही झालं त्यात तुझी काय चूक? तू तर फक्त प्रेम केलं होतं ना त्याच्यावर, त्याचाच त्याने गैरफायदा घेतला. तो शांतपणे म्हणाला. आता मात्र मीरा काहीही बोलली नाही. तिचं सत्य ऐकून माहीत नाही का, सौरवला तिच्यासोबत वागण्याचा पश्चाताप झाला. तो आता काहीही बोलला नाही आणि त्याने डोळे मिटले. इथे मीराला मात्र पुन्हा ते सगळं आठवल्यामुळे आता झोप येत नव्हती. डोळ्यातून अश्रू गळणं सुरूच होते. पण सौरवला सगळं काही सत्य सांगितल्यामुळे तिच्या मनातील ओझं आता कमी झाल्यासारखं वाटत होतं. शेवटी रात्री कधीतरी तिलाही झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरवला जाग आली तर मीरा रूममध्ये नव्हती. ज्या मुलीला आपण आतापर्यंत गावंढळ बोलत होतो, ती तर सुशिक्षित आहे. परिस्थितीमुळे तिची ही अवस्था झाली होती. विचारातच तो फ्रेश झाला आणि बाहेर आला. तोपर्यंत मीराने नाश्ता रेडी ठेवला होता. सौरव, रात्री तुला चैतालीच्या लग्नाला जायचं आहे, त्यामुळे थोडा लवकर घरी येशील. तोपर्यंत मीराला मी रेडी ठेवेल, शिखा म्हणाली. तसा सौरव थोडा चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. बायको आहे ती आता तुझी. लग्नात तर कोणीही तिला बघितलं नाही, त्यामुळे आता सोबत आणायला बोलत आहे. आणि तसंही माझे गुडघे तर तुला माहीत आहे किती दुखतात, त्यामुळे माझी कुठेही जाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे तुम्ही दोघे जाऊन या. काही तासांसाठी अर्णवला सांभाळायला मी आणि रुक्मिणी आहे, शिखा म्हणाली.
आता मात्र सौरव काहीही बोलला नाही आणि नाश्ता करून ऑफिससाठी निघून गेला. संध्याकाळी तो ऑफिसमधून परतला आणि पटकन तयार झाला. मीरा अजूनही त्याच्या नजरेस पडली नव्हती, त्यामुळे त्याने तिला हाक मारली आणि तेवढ्यात शिखाच्या रूममधून ती बाहेर आली आणि सौरव तिला बघतच राहिला. तिचा लुक आज पूर्णपणे चेंज झालेला होता. छानशी पिंक कलरची साडी तिने घातलेली होती. केस कट केले होते, कदाचित त्यामुळे सुंदर दिसत होते. चेहऱ्यावर सिंपल मेकअप केलेला होता. गळ्यात मंगळसूत्र, हातात वॉच आणि एका हातात बांगड्या, हातात पर्स. सौरव एकटक तिला बघतच राहिला, कारण आज त्याला प्रतिमाची छवी तिच्यात दिसली होती. कारण ती साडी त्यानेच प्रतिमाला गिफ्ट केलेली होती, जी आज मीराने घातली होती. निघायचं? त्याने शांतपणे विचारले. यावर तिने मान हलवली आणि त्याच्यासोबत घराबाहेर पडले. साधारण अर्ध्याच तासात ते लग्नस्थळी पोहोचले, जिथे सौरव दिसताच त्याचे बरेच रिलेटिव्ह मीराला बघायला आले आणि तिला भेटून खुशसुद्धा झाले. रात्री साधारण 12 वाजता लग्नाहून ते घरी परतले. आज सौरव मीरासोबत थोडा नीट बोलला होता, त्यामुळे तिलाही छान वाटलं. तिने चेंज केला आणि अर्णवला शिखाच्या रूममधून घेऊन आली. त्याला दूध पाजलं आणि पाळण्यात टाकलं. तो पुन्हा रडायला लागला. असं 2-3 वेळेस झालं. त्याला कदाचित तिच्याजवळ झोपायचं असेल. हे सर्व बेडवर शांत पडलेला सौरव बघत होता. आता तो उठून बसला आणि हळूच म्हणाला, त्याला घेऊन इथे पिता पिता तुझ्याजवळ झोपेल तो. एवढं बोलून त्याने तोंड फिरवलं आणि मीरा इथे विचारात पडली. पण 1 वाजून गेला होता. कधीपर्यंत ती जागी राहणार? त्यामुळे अर्णवला घेऊन ती बेडवर गेली. त्याला सौरवच्या बाजूने टाकलं आणि स्वतःही त्याच्याजवळ झोपली आणि 10 मिनिटातच सौरव झोपी गेला, ज्यामुळे मीराला सुद्धा झोप लागली. पण इथे सौरव मात्र जागीच होता. त्याने हळूच कुशी फिरली आणि शांत झोपलेल्या मीराकडे पाहू लागला. किती निराग असतो चेहरा, जो कदाचित आता त्याला स्वतःकडे आकर्षित करायला लागला होता. असे 2 महिने निघून गेले. सौरवचं मीरासाठीचं वागणं आता हळूहळू बदलत जात होतं. त्याने तिला बायकोचे सर्व हक्क दिले होते, फक्त तिच्यासमोर हे स्वीकारलं नव्हतं. मीराही आता खुश राहायला लागली होती, कारण सौरवच्या प्रेमळ वागण्याने ती तिचा भूतकाळ विसरत चालली होती. अशातच एक दिवस साफसफाई करत असताना तिच्या हातात एक पेपर लागला आणि त्यातील एका न्यूजवर नजर जाताच तिचे डोळे मोठे झाले. ती थोडी दुःखीही झाली आणि खुशही, कारण ज्याने तिच्या प्रेमाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला होता, त्याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. मीराने जेव्हा ही न्यूज सौरवला सांगितली, तो खूप खुश झाला. बरंच झालं, देवाने त्याला शिक्षा दिली, नाही तर कदाचित पोलिसांनी नक्कीच दिली असती, कारण मी तुला त्याच्या विरोधात कंप्लेंट करायला घेऊन जाण्याचा विचार करत होतो. एवढं बोलून तो रूमच्या बाहेर निघून गेला आणि ती मीरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली. अशातच एका रात्री मीराची कुशी दुखून आल्यामुळे तिने अर्णवला पलीकडून टाकलं आणि ती सौरवच्या बाजूने झोपली. अचानक अर्ध्या रात्री कधीतरीच तिला कुणाचा तरी स्पर्श शरीरावर जाणवला. तसे तिने धक्क्याने डोळे उघडले, कारण तिच्यासोबत जे काही झालं होतं त्यानंतर हा पहिला स्पर्श होता तिच्यासाठी, ज्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. पण तो हात सौरवचा होता. झोपेत तो तिच्या जवळ आला होता. मीराला मात्र पुरुषाचा स्पर्श असल्याने नको वाटला आणि तिने हळूच त्याचा हात बाजूला केला आणि उठणार तो सौरवने तिचा हात धरला
तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिला बायकोचे सर्व हक्क दिले होते. फक्त एकच राहिला होता. त्याच्याही काही शारीरिक गरजा होत्याच. त्याच कदाचित पूर्ण करण्याची अपेक्षा तो आत्ता मीराकडून करत होता. पण ती मात्र अजून या सर्वांसाठी तयार नव्हती. सर्व एकटक तिच्याकडे पाहू लागला. तिचे डोळे मात्र तुडुंब पाण्याने भरले. तसा त्याने तिचा हात सोडला. कदाचित तिच्या भावना त्याला कळल्या होत्या. आता त्याला स्वतःच्या वागण्याचं वाईट वाटू लागलं. कारण तिच्याशी सोबत जे काही झालं त्यानंतर कुठल्या पुरुषाला स्वीकारणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. त्यासाठी आधी तिच्या मनाला जिंकणं गरजेचं होतं. आणि आता तेच करायचं सौरवने ठरवलं. आता रोज तो सकाळी मीराला बाय करूनच ऑफिसला जायला लागला. येताना तिच्यासाठी गजरा आणू लागला. सुट्टीच्या दिवशी तिला शॉपिंगला घेऊन जाऊ लागला. कधीतरी तिने वेगळा लुक केला तर तिला कॉम्प्लिमेंट देऊ लागला आणि तिच्यासोबत एकांतात वेळ घालवून तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तर बायकांच्या मनात घर करून जातात आणि नवरा बायकोचं नातं घट्ट होतं. इथेही तेच झालं. शेवटी त्याच्या प्रेमाने मीरा सर्व काही विसरली आणि फायनली मनापासून ते दोघेही एकमेकांचे झाले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.